हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज सुरुवात करूया गणेशोत्सवाच्या व्लॉगला। गणेशोत्सव अगदी आदल्या दिवशीवर येऊन ठेपला होता, पण यावर्षी डेकोरेशनची काहीच तयारी झाली नव्हती, कारण प्रज्वित काहीच डेकोरेशन करून देत नव्हता। मग त्याला सांभाळायची जबाबदारी मी घेतली व डेकोरेशनची जबाबदारी त्याच्या पप्पांनी घेतली। असे असून सुद्धा त्याच्यापासून खूप सावधान राहून आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आणि त्याच रात्री 2:30 वाजेपर्यंत डेकोरेशनची पूर्ण तयारी करून घेतली। बाप्पाची जी काही सजावट पूर्ण होती ती पूर्ण करून बाप्पाची आतुरतेने वाट पाहण्यास सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी कितीही लवकर म्हटलं तरी सगळ्यांच्या बाबतीत जे होते ते आमच्याही बाबतीत झाले। आवरेपर्यंत थोडा उशीरच झाला, कारण बाळाची तयारी, बाळाची अंघोळ, त्याचे खाण्यापिणे या गोष्टी होत्याच। त्याचबरोबर गणपती बाप्पाचा नैवेद्य, बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य पटकन सकाळी गोळा केले। त्यानंतर पूजेची सर्व तयारी झाल्यानंतर मी रांगोळी काढून घेतली आणि गणपती बाप्पाला आणायला निघालो। आम्ही बाप्पाला घेण्यासाठी घरापासून थोडे दूर आलो होतो। बाप्पाला घरी घेऊन जाताना आमच्याकडे शूट करायला कोणी अवेलेबल नव्हते, त्यामुळे जे आमच्या शेजारचे दादा आमच्या सोबत आले होते त्यांनी थोडासा शूट केला। त्यानंतर मूर्ती दादांकडे देण्यात आली। प्रज्वितचे पप्पा गाडी चालवत होते आणि प्रज्वितला मी पाहत होते। आम्ही परतीचा प्रवास चालू केला, म्हणजेच बाप्पाला घरी घेऊन चाललो होतो। त्यावेळेस थोडी थंड हवा सुटल्यामुळे प्रज्वित गाडीमध्ये झोपी गेला। जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तो झोपलेलाच होता, त्यामुळे आमच्या प्रवासामध्ये तर त्याने काहीच त्रास दिला नाही। बाप्पाची मूर्ती खूप सुंदर होती। आम्हाला पाहता क्षणी आवडल्यामुळे आम्ही ती 15-20 दिवस आधीच बुक केली होती। गणपती बाप्पाच्या नामघोषात आम्ही सोसायटीकडे वाटचाल चालू केली। आमच्या सोसायटीमध्ये पोहोचल्यानंतर प्रज्वितच्या पप्पांनी गाडी पार्क केली आणि आम्ही बाप्पाला घेऊन घराकडे निघालो। आधी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे शूटसाठी कोणी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही थोडाफार शूट हा फ्रंट कॅमेऱ्यानेच केलेला आहे। घरी पोहोचल्यानंतर मी प्रज्वितला खाली ठेवताच क्षणी तो झोपेतून जागा झाला। मग आम्हाला टेन्शन आले की आता हा पूजा कशी करून देतोय की नाही। गणपती बाप्पाचे स्वागत बाकी होते, पूजा बाकी होती, पण त्याने काही मस्ती केली नाही किंवा काही त्रासही दिला नाही। त्याच्यासाठी सर्व गोष्टी नवीन असल्यामुळे तो फक्त शांतपणे पाहत होता। आमच्या शेजारच्या दादांनी त्याला घेतले आणि मग आम्ही बाप्पाचे थाटामाटात स्वागत आणि पूजा केली। आम्ही गेल्या 2-3 वर्षांपासून ठरवले होते, ज्या दिवशी आमच्या घरी छोटे बालगणेश येतील त्या वर्षीपर्यंत आम्ही बालगणेश बसवू, नंतर मूर्ती चेंज केली जाईल। ठरल्याप्रमाणे आम्ही याआधीही बालगणेश बसवले होते। यावर्षी प्रज्वित आमच्या आयुष्यात आल्यामुळे यावर्षीही बालगणेश बसवला गेला। बालगणेश म्हणजेच गणेशाच्या आशीर्वादामुळे प्रज्वित आमच्या आयुष्यात आला, त्याबद्दल आम्ही बाप्पाचे खूप खूप मनापासून आभार मानतो। पुढच्या वर्षी पासून आम्ही जी श्रद्धा मनात ठेवलेली आहे त्यानुसार बाप्पाची मूर्ती घरी आणू। बाप्पाची पूजा झाल्यानंतर प्रसाद तयार असल्यामुळे पटकन प्रज्वितला सोबत घेऊन आरती करून घेतली। प्रज्वितच्या आयुष्यातील पहिला गणेशोत्सव हा
पहिली आरती होती. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन होत्या, त्यामुळे त्याला गोष्टी समजत होत्या नव्हत्या, काही आयडिया नव्हती. आरती करण्यापूर्वी बालगणेशाची मूर्ती प्रस्थापित केल्यानंतर ज्या बाप्पाची इतके दिवस वाट पाहिली, त्याच्या मुखदर्शनाची मनी आस होती, तो क्षण काहीतरी खास करायचा. म्हणून आम्ही बाप्पाच्या मुखदर्शनाचा एक स्लो मोशन व्हिडिओ बनवायचा असे ठरवले आणि तो व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा. तुम्ही आमच्या बाप्पाची मूर्ती पाहून सांगा मूर्ती कशी वाटते आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाप्पा तुम्हाला सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य देवो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. धन्यवाद.